जेव्हा जेव्हा मी आदित्यचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत असते तर त्यावेळी आदित्य एकतर सोफ्यावरती आदित्यच्या मांडीवरती किंवा माझ्या मांडीवरती बसलेला असतो आणि मग त्यानंतर तुमच्या मला कमेंट्स मिळतात की तुम्ही एवढ्या लवकर आदित्यला कसं काय बसवता किंवा आदित्य स्वतःहून बसायला लागला का, किंवा असं म्हणतात की बाळाला लवकर बसवलं तर बाळाच्या पाठीला बाक येतो किंवा छाती जुळून येते, खांदे जुळून येतात आणि मग तरीही तुम्ही बाळाला कसं काय बसवता, लवकर बाळाला बसवणं सेफ असतं का? योग्य ते वय, योग्य ते सायन्स आणि योग्य ती पोझिशन फॉलो करून जर बाळाला तुम्ही बसवत असाल तर असं बसणं बाळाच्या पुढचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स लवकरात लवकर अचीव करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरतं. अर्थातच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बाळाला बसवत असाल, म्हणजेच जर बाळाला तुम्ही बाक काढून बसवत असाल किंवा कमरेतून बाळ हा पुढे वाकलेला आहे, झुकलेला आहे, या पोझिशनमध्ये खूप जास्त वेळ जर बाळ बसत असेल तर बाळाच्या स्पाईनला सुद्धा इंजुरी होऊ शकते. आणि म्हणून नेहमी बाळाला इन्क्लाइन पोझिशनमध्ये जोपर्यंत बाळ हा स्वतःहून बसण्यासाठी इन्स्पायर होत नाही किंवा रेडी होत नाही तोपर्यंत बाळाला प्रॉपर अशा सपोर्टनी बसवणं, इन्क्लाइन पोझिशनमध्ये बसवणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ बसताना बाळाच्या पायाची पोझिशन आणि पाठीची पोझिशन खूप गरजेची असते. कारण हे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर पुढे जाऊन बाळ हा लवकर न चालणं किंवा पाय वाकवून चालणं, गुडघे वाकवून चालणं किंवा पायाचे जे काही पंजे आहेत हे वरती करून चालणं किंवा आणखी जे चालताना बाळाचा बॅलन्स प्रॉपर न होणं, बाळ वारंवार पडणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणूनच बाळाचं बसणं हे प्रॉपर असणं आणि योग्य त्या वयामध्ये असणं, योग्य त्या टिप्स फॉलो करून असणं खूप जास्त गरजेचं आहे. तसंही 5 ते 6 महिन्याच्या दरम्यान आपण बाळाला वरचा आहार सुरू करतो आणि बाळ जेव्हा वरचं अन्न खायला लागतो तर ते अन्न बाळाने बसून खाणं खूप गरजेचं असतं. कारण जर बाळ हा झोपून खात असेल तर एकतर ते अन्न बाळाला व्यवस्थित पचत नाही, गॅसेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, बाळ उलटी काढतो, बाळाला खाण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होत नाही, शिवाय असं खाणं बाळाला व्यवस्थित गिळताही येत नाही. जर तुमचं बाळ वारंवार गुळणी करत असेल किंवा बाळ हा उलटी करत असेल, बाळाला गॅसचा प्रॉब्लेम होत असेल तर बाळाने लवकरात लवकर पालथं पडणं आणि बसणं ही गोष्ट खूप जास्त गरजेची असते. अर्थातच बाळ हा त्यासाठी रेडी आहे की नाही हेही चेक करावं लागतं. आता अशी कोणते सायन्स आहेत की ज्यानंतर तुम्ही बाळाला बसवू शकता किंवा कोणत्या अशा टिप्स फॉलो करायच्या आहेत, काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने बाळाला स्वतःहून लवकर बसण्यासाठी इन्स्पायर करायचं आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे ज्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आधी त्याला मी स्टेप बाय स्टेप कसं बसवलेलं आहे किंवा कशा पद्धतीने त्याला बसण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे हे सुद्धा मी छोट्या छोट्या क्लिप्समधून त्यामध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्ही सुद्धा बाळाला लवकरात लवकर वरचा आहार सुरू करणार असाल, तुमचा बाळ हा 5 महिन्याच्या दरम्यान असेल तर त्यावेळी आपला तो जो व्हिडिओ आहे हा जरूर चेक करा, जेणेकरून बाळाच्या पुढचे जे काही माइलस्टोन्स आहेत हे सुद्धा बाळ हा पटपट अचीव करेल आणि बाळाची फूड जर्नी सुद्धा अगदी सॅटिस्फाईड जायला मदत होईल. तर तुम्ही हा यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती डिटेल व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून टाईप करा, लिंक तुम्हाला DM केली जाईल. सो पटकन आपला तो व्हिडिओ चेक करा.